मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळील इंदिरानगर या भागामध्ये आलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला अक्षय रेणके यांनी फोन केला होता. त्यांची काय समस्या आहे आपण आता जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. काय समस्या आहे? आता इथं ह्या कोणत्या तरी क्रेशरच्या गाडींचा माल पडलाय आणि त्यांना वारंवार सांगून त्यांनी काल हे केलंय, परंतु इथं एखाद्याचा अपघात होईल अशी परिस्थिती आहे. काल इथं एक जण पडलाय आणि जर पडला याला जबाब का इथं हे मार्गाड आहे त्याचं, इथं हा पडलाय, याला जर कोणी लागलं तर याला जबाबदार कोण आहे? क्रेशर वाले जबाबदार नाही राहणार. बरं, या वस्तीला असं झालंय का वालीच नाही कुणी, कारण का आता एवढे लोक कसरत करत चालतात. इथून जर एखाद्याचा अपघात झाला, मोडला किंवा एखादं पेशंट घेऊन जायचं म्हणलं तरी शक्य नाही. रस्त्याची दुरावस्था झालेली आहे मोठ्या प्रमाणात. हा, रस्त्याची दुरावस्था झालेली म्हणजे पार एखादं पेशंट सुद्धा न्यायची हे नाही इथून, आणि व्यवस्थितच झालेलं नाही. आणि या क्रेशरच्या ओव्हरलोडच्या गाड्या चालतात, त्यांना वारंवार सांगून हे यांचा मनमानी कारभार चालू, दखल घेत नाही, कोणी दखल घेत नाही याची. आता काय 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 मागणी काय? आमची मागणी एकच आहे की हा रस्ता गावाचा आहे, याच्यावरती म्हणजे क्रेशरवाल्यांनी कुणी याच्यावर म्हणजे ओव्हरलोडच्या गाड्या घेऊन जाऊ नये. त्यांनी पर्याय रस्ता नवीन पुन्हा नाशिक हायवे त्याचा वापर करून त्यांनी तो वापरावा. आता हा रस्ता पण देखील खड्डेमय झालेला आहे, रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी आहे का? आता रस्ता दुरुस्त व्हायलाच पाहिजे, कारण की हीच लोक जास्त करून वापरतात आणि यांच्यामुळेच रस्ता फुटलेला आहे हा. तर यांनीच उलट तो सहकार्य करून यांनीच तो सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करून द्यावा पूर्ण इंदिरानगरचा, कारण की यांनी गेले 40 वर्ष हा रस्ता वापरतात. मग यांच्यामुळे ह्या रस्त्याची दुरावस्था आहे. तर या ठिकाणी आपण आलो होतो इंदिरानगर ही जी वस्ती आहे, इंदिरानगर वस्ती आहे, आणि हा जो त्यांना जाण्या येण्यासाठी रोड आहे. तर आता या ठिकाणची परिस्थिती पाहतो मी. या ठिकाणी ज्या क्रेशरच्या मोठमोठ्या ज्या हायवा गाड्या असतात त्या येत आहे या ठिकाणी. हा चढ आहे, या चढालाच नेमकी त्यांच्या गाडीतील माल पडतोय, माल पडतोय, बरोबर ना? दर गाडीला माल पडतोय. आता या ठिकाणी एक उंचवटा झालाय आणि या ठिकाणी खाली झाले. तर आता त्यांनी सांगितलं टू व्हीलरवाला देखील पडला होता, मार्गाड तुटून पडले त्या ठिकाणी टू व्हीलरचं. तर परिस्थिती या ठिकाणची परिस्थिती गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, आणि प्रशासनाने या ठिकाणी येऊन हा जो रस्ता खड्डेमय झालाय, या रस्त्याची दुरावस्था झाली आहे, तो दुरुस्त करावा अशी मागणी आता या ग्रामस्थांची आहे. या रस्त्याला आता खासदार श्वेता आढळराव पाटील यांनी या रस्त्यासाठी 15 लाख रुपये सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला मंजूर केलेत. आदरणीय सुनील भाऊ वानखिले यांच्या माध्यमातून या रस्त्याला निधी पडलेला आहे. लवकरच काम चालू आहे. आता निधी पडलाय, मात्र आता कधी काम चालू आहे? कामाला तरी एक आठवडाभर जाईल काम चालू व्हायला. पण वारंवार तेच होते, रस्ता तयार होतोय आणि या क्रेशरच्या गाड्या आमचा रस्ता परत खराब करतात. त्याच्यामुळं हा रस्ता करावा की नाही करावा हा आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे. कारण करू नये फायदा नाही, नाही करू नये फायदा नाही. जर क्रेशरच्या गाड्या कायमच्या बंद झाल्या तर हा रस्ता 50 वर्ष बी टिकल. पण रस्ता जर करून जर समजा वर्षभर बी रस्ता टिकणार नाही, याच्यामुळं क्रेशरवाल्याने नोंद घ्यावी का या रस्त्याचा अजिबात वापर करू नये. याच्यावर ऍक्सिडेंट इथून माग कुत्री कोंबड्या कितीतरी वेळा मेलेली आहेत, आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही स्पीड ब्रेकर टाकून सुद्धा एवढं स्पीड असते गाड्यांचं की त्याचा हिशोब नाही, जस काय ते हायवेला पळवतात. त्याच्यामुळे आमची प्रामुख्याने एक मागणी आहे की या रस्त्याला ओव्हरलोडच्या गाड्या चालवू नये, अन्यथा ग्रामस्थ या नात्याने आम्ही आमरण उपोषण करू. तर यांनी आता आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. जे क्रेशरवाले आहेत त्यांनी देखील या रस्त्याचा वापर करताना व्यवस्थित केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. जो गाडीतील माल आहे तो या ठिकाणी सांडतोय. तर टू व्हीलर जर घसरली तर मोठी दुर्घटना होण्याची आहे. तर जे क्रेशरवाले आहेत त्यांनी देखील याची गांभीर्याने नोंद घ्यावी. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव.